सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8व्या वेतन आयोगासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करत चला, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही माहितीची अपडेट मिस होणार नाही। तर आपण वर स्क्रीनवर बघू शकता की जे 22 जुलै 2025 रोजी राज्यसभेमध्ये हा जो प्रश्न आहे, केंद्रीय 8वा वेतन आयोग जे आहेत 8 CPC ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणू शकतो, तर त्या संदर्भातले जे खासदार आहेत राज्यसभेचे भुवनेश्वर कलिता यांच्या वतीने हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याला माननीय जे वित्त मंत्री आहेत देशाचे त्यांनी देखील उत्तर दिलेले आहे। तर त्या संदर्भातली सविस्तर अपडेट्स आपण इथे घेणार आहोत। तर त्यांनी एकूण 4 प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत। त्यामध्ये जे पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तर त्यांचा पहिला मुद्दा आहे की जे केंद्र सरकार आहे तर त्यांना NCJCM म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी यांच्याकडून जे आहे 8वा जो केंद्रीय वित्त आयोग आहे तर त्या संदर्भात शिफारसी तुम्हाला जे प्राप्त झाले आहेत का, असा प्रश्न त्यांनी इथे पहिल्या मुद्द्यामध्ये विचारलेला आहे। त्यातील मुख्य सूचना कोणत्या आहेत ते देखील त्यांनी विचारलेला आहे। दुसरा प्रश्न आहे की या सूचना सरकारकडून विचारात घेण्यात आले आहेत का किंवा विचारात घेतल्या जात आहे का, असा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा आहे की सर्व हितधारकांच्या आयोगात समावेश करण्याचा सरकारचा कोणता विचार आहे का, आणि असल्यास त्याचे तपशील द्यावे, नसल्यास त्याबाबतची कारणे द्यावी, असा त्यांनी 4 मुद्द्यांमध्ये त्यांचा प्रश्न विचारला होता। तर त्याला श्री पंकज चौधरी जे की आपल्या देशाचे फायनान्स मिनिस्टर आहेत, तर त्यांनी 4 मुद्द्यांचा इथे 1 आणि 2 त्यानंतर 3 आणि 4 असे 2 मुद्द्यांमध्ये उत्तर दिलेलं आहे। तर आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यांनी इथे A आणि B जे प्रश्नांचा मुद्दा होता त्याला उत्तर देताना सांगितलेलं आहे की NCJCM कडून आलेले जे शिफारशी आहेत तर त्यांनी पुढे ते Annexure A म्हणून देखील त्यांनी इथे दिलेलं आहे, ते देखील आपण पुढे बघणार आहोत। तर त्या स्वरूपात त्यांचं म्हणणं आहे की समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यांचे जे काही शिफारशी आहेत ते, आणि ते सर्व शिफारसी जे हितधारकांच्या सल्लामसलत प्रक्रियेच्या त्यांचं म्हणणं आहे की इथे भाग मनात घेतल्या जात आहे। म्हणजेच मित्रांनो इथे जे काही यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत तर त्यांची कन्सल्टेशन घेऊन त्याबाबतची कारवाई ते करणार आहेत। त्यानंतर पुढील मुद्द्यांचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे। दुसऱ्या मुद्द्यांमध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता की जे काही संरक्षण मंत्रालय असेल त्यामध्ये किंवा डिफेन्स मिनिस्ट्री असेल, होम डिपार्टमेंट असेल किंवा जे काही त्यांचं कार्मिक आणि हे विभाग आहे ट्रेनिंगचा प्रशिक्षणचा, तर त्या सर्वांकडून जे इथे आणि इतर आपले जे राज्य सरकार आहे त्यांच्याकडून देखील सूचना त्यांनी मागवलेल्या आहे, अशी प्रकारची माहिती त्यांनी लेखी उत्तराला दिली। देशाचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जे एनेक्झर इथे त्यांच्या उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे तर त्या संदर्भात त्यांनी इथे जोडलेलं आहे, आणि हा जो प्रश्नाचा क्रमांक आहे ते देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर जे काही NCJCM यांच्याकडून टर्म ऑफ रेफरन्स म्हणजेच मित्रांनो TOR देण्यात आलेले आहेत ते सर्व CPC फॉरवर्डेड बाय सेक्रेटरी स्टाफ साइड यांच्या वतीने देण्यात आलेले आहे आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग यांना देण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते आपण इथे बघूया थोडक्यामध्ये। तर खालील सर्व प्रकारचे जे त्यांचे डिपार्टमेंट असतील किंवा जे काही त्यांचे विभाग असतील तर त्या संदर्भातले एकूण 9 डिपार्टमेंटकडून त्यांचं म्हणणं आहे की या सर्वांची जे आहे इथे आपण पगार भत्ते आणि इतर जे सुविधा ते तपासण्यात यावेत, आणि खालील सर्व कर्मचारी यांचे विद्यमान म्हणजे सध्याच्या घडीला त्यांचे जे पगार आहेत ते, त्यांना लागू असणारे सर्व भत्ते, त्यानंतर त्यांना लागू असणारे जे काही सेवानिवृत्ती लाभांची माहिती आहे ते सर्व तपासणी करण्यात यावी, आणि त्यानंतर जे 8वा केंद्रीय वेतन आयोग संदर्भामध्ये या बाबींचा समावेश असावा। तर एकूण जे 9 त्यामध्ये आहेत तर त्यामध्ये आपण पहिल्या नंबरवर जे बघू शकता की केंद्रीय कर्मचारी आहेत त्यामध्ये औद्योगिक असतील किंवा नॉन इंडस्ट्रियल असतील म्हणजेच हे केंद्र शासनाचे, त्यानंतर सर्व भारत सेवा कर्मचारी असतील, त्यानंतर संरक्षण, पॅरामिलिटरी फोर्सेस, त्यानंतर डाक विभागाचे, त्यानंतर केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांचे कर्मचारी असतील, इतर सर्वांना जे इथे समाविष्ट त्यांनी केलेला आहे। यामध्ये स्वायत्त संस्था असतील त्यांना देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर हे महत्त्वाचे 9 जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून इथे माहिती त्यांनी दिलेली आहे।
आणि नेक्स्ट मुद्दा आपण इथे बी नंबरचा बघू शकता की नवीन वेतन संरचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात यावा अशी देखील त्यांनी इथे CPC समोर मागणी ठेवलेली आहे त्यांच्या डिपार्टमेंटला। आणि वरील सर्व जे काही केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांना 1 जानेवारी 2026 पासून जे आहेत इथे त्यांना नवीन किंवा सुधारित वेतन पॅकेज ठरवण्यात यावं अशी त्यांनी इथे मागणी केली। यामध्ये उत्तरामध्ये जे नमूद केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी डिसेंट अँड डिग्निफाईड लिव्हिंग वेजेस म्हणजेच मित्रांनो किमान जे आहे वेतन ठरवताना 1957चा जे इंडियन लेबर कॉन्फरन्सचा हे आहेत डॉक्टर ऑक्रेट फॉर्म्युला, तर त्यांचं म्हणणं आहे की त्याला विचारात घेण्यात यावे। तसेच गेल्या 65 वर्षातील आवश्यकतेनुसार सूचना देखील यामध्ये तुम्ही विचारात घ्यावे असे त्यांनी यामध्ये नमूद केलेले आहे। तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही जजमेंट दिलेले आहे किंवा दिशानिर्देश आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात यावा आणि 1 जानेवारी 2026 पासून 3 सदस्यांच्या कुटुंबांसाठी जे आहे मर्यादा जी आहेत तर त्यांना किमान उपजीविका वेतन आणि 3.6 असं त्यांचं म्हणणं आहे की इथे एका फॅमिलीला किमान 3.6 सदस्यांच्या कुटुंबासाठी उपभोग खर्च तपासण्यात यावा अशी मागणी यामध्ये देखील महत्त्वाची आहे। तसेच 2019 मध्ये नॅशनल मिनिमम मित्रांनो आपण इथे शेवटची लाईन पाहूया, 2019 मधील नॅशनल मिनिमम वेज कोडच्या अधीन राहून अंतिम आकलन देखील करण्यात यावं अशी मागणी त्यांनी इथे मांडलेली आहे। 4 नंबरचा मुद्दा आपल्याला जे दिसत आहे उत्तरामध्ये ज्याला आपण डी म्हणून इथे देण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जे 8वा केंद्रीय वेतन आयोग आहे तर ते लागू करताना नॉन व्हेरिएबल पे स्केल जे आहे तर त्यांना मर्ज करण्यात यावा। म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे सांगितलेलं आहे की वेतन स्तर 1 असेल तर त्याला 2 मध्ये आणि 3 वेतन लेवल स्तर असेल तर त्याला 4 मध्ये आणि 5 ला 6 मध्ये असा विलीनीकरण करण्याचा विचार करण्यात यावा अशी देखील त्यांनी महत्त्वाची मागणी यामध्ये दिलेली आहे। ई क्रमांकचा मुद्दा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तर त्यामध्ये त्यांनी अजून जे विचारात घेण्याचे बाबी आहे तर ते MSCB योजनेतील विसंगती पाहून त्यामध्ये सुधारणा करण्याचे देखील इथे सुचवलेले आहे। सेवा काळामध्ये कर्मचाऱ्यांना किमान 3 पदोन्नती इथे मिळाव्यात अशी प्रकारची 3 प्रमोशन देण्याची त्यांची इथे मागणी आहे आणि पदोन्नती श्रेणी व संरचना कडक ठेवावी अशी देखील हायरार्किकल स्ट्रक्चर ठेवण्यासंदर्भात त्यांची इथे आपण प्रमोशन संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी मागणी ठेवलेली आहे। त्यानंतर F तुम्हाला मुद्दा दिसत आहे तर त्यामध्ये इंट्रीम रिलीफ जे आहे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यासंदर्भातली शिफारस देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर महागाई भत्ता आणि पेन्शन यांचा देखील मर्ज करण्यासंदर्भात त्यांनी इथे सांगितलेलं आहे की जे काही महागाई भत्ता असते आपलं DA किंवा DR ते इमिजिएटली मर्ज विथ पे अँड पेन्शन म्हणजे त्याला पेन्शनमध्ये देखील विलीनीकरण करण्याचं त्यांनी इथे शिफारस करण्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण डिमांड्स इथे केलेली आहे। H क्रमांकचा मुद्दा आपण जे इथे बघू शकता की 7व्या केंद्रीय वेतन आयोगामधील विसंगती आहे जे एनॉमलीज आहे ते देखील सोडवण्यासंदर्भात त्याचे निराकरण करण्यासंदर्भात इथे सांगितलेले आहे। आणि JCM व दुसऱ्या जे काही समित्यांचे इथे बैठका झालेल्या असतील किंवा मीटिंग झालेल्या असतील तर त्या कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या त्या समस्या देखील इथे सोडवण्यात याव्या। त्यानंतर I क्रमांकचा मुद्दा आपल्याला इथे दिसत आहे, यामध्ये त्यांनी निवृत्ती वेतन संदर्भात सुधारणा करण्याचे सांगितलेले आहे। जे काही लाभ असतात तर त्यामध्ये ग्रॅच्युइटी असेल, त्यानंतर आपली निवृत्ती सुविधा संदर्भातले जे काही असतील किंवा फॅमिली पेन्शन असेल, त्यानंतर पेन्शनचे जे पुनर्गणना करण्यासंदर्भात देखील त्यांनी इथे महत्त्वाच्या डिमांड्स इथे ठेवलेल्या आहे आणि संसदीय समितीच्या शिफारस देखील त्यांनी इथे राबवण्यासंदर्भातली डिमांड्स केलेली आहे। आता पुढे जे काही इथे आपल्याला मुद्दा दिसत आहे त्यामध्ये जे क्रमांकचा जे मुद्दा आहे त्यामध्ये नवीन आणि नॉन कंट्रीब्युटरी पेन्शन योजना परत लागू करण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भात म्हणजेच मित्रांनो पेन्शनचे जे नियम आहे 1/1/2004 नंतरचे जे कर्मचारी नियुक्त आहेत तर त्यांना देखील पुन्हा जे आहे पूर्वीची योजना लागू करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्याची सूचना किंवा शिफारस करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जे मुद्दा आहे K क्रमांकचा तर ते आरोग्य संदर्भात आहे, त्यामध्ये आरोग्यातील सेवा जे काही असतील विमा व रोग शुल्क या संदर्भातली त्यांनी विचारलेलं आहे। त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की
जे CGHMS आहे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की CGHMS आणि FMA संबंधित जे काही संसदीय समितीच्या शिफारशी आल्या होत्या तर त्याचा विचार करण्यात यावा व पेन्शन घेणारे जे काही पेन्शनर्स आहेत आणि कर्मचारी आहेत तर त्यांना कॅशलेस मोफत वैद्यकीय सुविधा इथे लागू करण्यात यावे अशी महत्त्वाची डिमांड्स त्यांनी इथे ठेवलेली आहे. नेक्स्ट आपण इथे बघूया त्यामध्ये L क्रमांकचा मुद्दा आहे तर तो मुलांसाठी शैक्षणिक भत्ता व वसतिगृह भत्त्यासंदर्भात शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर M मध्ये जे आहे ते रद्द केलेले किंवा लपवलेले जे काही ॲडव्हान्स आहेत तर ते पुन्हा सुरू करण्यासंदर्भात देखील महत्त्वाची इथे मागणी आहे आणि पुन्हा जे वित्तीय अग्रिम किंवा ॲडव्हान्स जे देण्यात येते शासनाकडून ते देखील पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे. त्यानंतर N क्रमांकचा जे मुद्दा आहे तर त्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेमध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात त्यांना जोखीम व प्रतिकूलता भत्ता देखील देण्यात यावा कारण त्यांची जे कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी ड्युटी व जोखीम कठीण परिस्थितीसाठी त्यांना भत्ता देण्याचा विचार करण्यात यावा. आणि शेवटची त्यांची जी आहे मागणी आहे तर त्यामध्ये जोखमीचे धोका असलेले अपघाती काम करणारे किंवा संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांकरिता विशेष इथे त्यांनी स्पेशल भत्ता देण्यासंदर्भातला जे आहे इथे किंवा विमा त्यांना देण्यासंदर्भातला त्यांची शिफारस ठेवलेली आहे. आणि यामध्ये आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की महत्त्वाचे डिफेन्समध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतील तर त्यांच्याकरिता स्पेशल रिस्क अलाउन्स किंवा त्यांना विमा कव्हरेज अशा प्रकारचे काही महत्त्वाच्या डिमांड्स त्यांनी इथे ठेवलेले आहे.